स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची आज चौकशी खार पोलिसांसमोर हजर होणार की नाही सस्पेन्स कायम। तर कामरा प्रकरणामध्ये पोलिसांविरोधात याचिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप। नव्या कर प्रणालीमुळे उद्यापासून तुमच्या पगारात मोठी बचत होणार। 12 लाखांपर्यंत सीटीसी असणाऱ्यांची टीडीएस पासून मुक्तता। नवी कर रचना स्वीकारल्यास टेक होम सॅलरीमध्ये होणार वाढ। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये आकाशामधून लोखंडी सांगाडा पडल्यामुळे एकच खळबळ। मुंबईतून संशोधनासाठी एका संस्थेने सांगाडा आकाशात सोडल्याची प्राथमिक माहिती। तहसीलदार पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी। गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ। गायीचं दूध 2 रुपयांनी महागलं। दरवाढीमुळे दुधाचे दर 30 रुपयांवरून 32 रुपयांवर। गोकुळला डेअरीला दूध विकणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र महिन्याला 4 कोटींचा फायदा। बीडमधील अर्धमसला गावामधील मशीद उघडून देण्यासाठी जिलेटिन स्फोट। 2 आरोपी अटकेत, 2 संशयित ताब्यात। तर खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांची मशिदीला भेट। संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटकेंना जेवणामधून विष देऊन जीवे मारण्याचा पत्नीचा प्रयत्न। जादूटोणाचा सुद्धा प्रयोग। पत्नीसह मेहुणा, मोलकरीण आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल, आरोपींना अटक। नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार। बाईक स्वाराला धडक देत पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार चालकाला जमावानं दिला चोप। तर जखमी बाईक स्वारावर वाशीमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांना गांजाचा पुरवठा। तुरुंगात गांजा ओढणाऱ्या 3घांवर गुन्हा दाखल। तर तुरुंगात गांजा आला कुठून, गांजा पुरवला कोणी, याचा तपास सुरू। आज राज्यासह देशभरात ईदचा उत्साह। मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाजाचं पठण। काल रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर आज साजरी होणार ईद। आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिवस। राज्यभरातील मठांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामधील मठामध्ये भाविकांची गर्दी। Thank you.